फ्रेंड्स, प्रिन्स नर्सिंग क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मी करिश्मा भगत, आपल्या महाराष्ट्राचे एएनएम स्टुडंट्स आणि नर्सिंग या फॅकल्टीकडे मूव्ह होण्याची इच्छा असणारे जे स्टुडंट्स आहेत त्या सर्वांकरिता मराठी आणि अगदी सोप्या भाषेत मी एएनएमचे टॉपिक कव्हर करणार आहे। तुम्हाला जर नोटिफिकेशन पाहिजे असेल आणि तुमचा स्टडी सोपा होण्यास मदत पाहिजे असेल तर आपल्या प्रिन्स नर्सिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर समजेल आणि तुमचा अभ्यास सोपा होण्यास मदत होईल। चला तर मग सुरू करूया। आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की संज्ञा टर्मिनॉलॉजी काय असते, जी आपल्या क्लिनिकल एरियामध्ये आपल्याला खूप उपयोगात येणार आहे। त्यानंतर प्रसूतीशास्त्र व कला हे शिकण्याचा आपलं टार्गेट काय असायला पाहिजे, एम काय असायला पाहिजे आणि मुख्यत्वे उद्देश काय असायला पाहिजे हे आपण बघितलेलं होतं। आता आपण आपल्या विषयाकडे वळूया। आपला विषय म्हणजे काय तर अस्थिकटी। हे सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक आहे। अस्थिकटीर म्हणजे काय? अस्थि म्हणजे हाडे आणि कटीर म्हणजे कमरेचा ढाचा आणि त्यामध्ये कोणते ऑर्गन्स, कोणते इंद्रिय येतात, कसं प्रोटेक्शन होते आणि कशी प्रसूती सुलभ होते, ह्या सगळ्या गोष्टी आपण अस्थिकटीर या हाडाच्या ढाच्यामध्ये बघणार आहे। तर निसर्गतः स्त्रीला अस्थिकटीर हे खूप स्वाभाविक आणि सुंदर रीतीने बनवून दिलेलं आहे, परंतु आपल्याला काही गोष्टी विसरायला नाही पाहिजे की हे अस्थिकटीर जे बनवलेलं आहे त्यामध्ये मूत्राशय, गुदाशय, गर्भाशय आणि बीजकोश ह्या सगळ्या ऑर्गॅनिझम हे सगळे ऑर्गन्स किंवा हे जे इंद्रिय आहेत या इंद्रियांचं संरक्षण सुद्धा कटीर, एक पेल्विक, फिमेल पेल्विक असंही म्हणत असतात कटीरला, तर त्याचं ते संरक्षण करत असते। तर त्यामध्ये जर आपल्याला लहानपणी एखाद्या स्त्रीला लहानपणी विटॅमिन डी ची कमतरता झालेली असेल, मूळदूस झालेला असेल, ऑस्टिओमॅलेशिया, डेफिशियन्सी ऑफ कॅल्शियम, ह्या सगळ्या आजारात पोलिओमायलायटिस, ह्या सगळ्या आजारांचा प्रभाव कटीरावर होत असतो आणि मग कटीर जे आहे ते अस्वाभाविकरित्या, म्हणजे नॉर्मली जसं काम करायला पाहिजे ते न करता अस्वाभाविकरित्या ते काम करायला लागत असतं। आपण अस्थिकटीरलाच बोनी पेल्विस असेही म्हणत असतात। तर हे बोनी पेल्विस जे आहे किंवा अस्थिकटीर जे आहे ते 4 हाडांनी मिळून बनलेले आहे आणि 4 हाडाच्या मधामध्ये एक पोकळी निर्माण होत असते। त्या पोकळीमध्ये मूत्राशय, गुदाशय, त्यानंतर गर्भाशय या इंद्रियांचे हे जे अस्थिकटीर आहे, जे हाडे आहेत त्यांचं संरक्षण करत असतात। तसेच त्यांना विशिष्ट आकारही नाही, म्हणून त्यांना अनामिक हाडे असेही म्हटले जाते। यांनाच पेल्विक बोन असेही म्हटले जाते। तर कधी कधी काय होतं, ही दोन जे बोन आहेत किंवा ही दोन जे हाडे आहेत, तर दोन्ही उजव्या बाजूचे उजवे इनॉमिनेट हाड आणि डाव्या बाजूचे डावे इनॉमिनेट हाड, या दोन्ही हाडामुळे अस्थिकटीराच्या दोन्ही बाजू आणि पुढील भाग सुद्धा तयार होत असतो। इलियम, इस्चियम आणि प्युबिस हे 3 बोन एकत्र येऊन इनॉमिनेट बोन बनलेले आहे। तर आता सर्वात अगोदर आपण बघणार आहे इलियम। कटीराच्या हाडाच्या वरील पंख्याप्रमाणे जो भाग दिसतो, तर हा भाग चपट्या हाडामध्ये मोडला जात असतो। जो पंख्याप्रमाणे असं तुम्हाला इथे आकृतीमध्ये दिसत असेल की जो चपटा भाग जो दिसत आहे तो चपट्या हाडामध्ये मोडतो, त्यामुळे आतील पृष्ठभाग व बाहेरील पृष्ठभाग असे 2 पृष्ठभाग कटीराचे बनत असतात। आतील पृष्ठभाग हा आंतरवक्र असा कर्व होईल, इथे आकृतीमध्ये बघा आंतरवक्र असून त्याला इलिया फोसा असे म्हणतात। जो आंतरवक्र आहे त्याला इलिया फोसा असे म्हणत असतात। या पृष्ठभागाच्या खालील बाजूस एक ठळक अशी लाईन गेलेली आहे, तिला इलिओपेक्टेनियल लाईन असेही म्हणत असतात। जी ठळक लाईन गेलेली आहे तिथे आकृतीमध्ये तुम्हाला नाव दिलेलं आहे, तर त्याला इलिओपेक्टेनियल लाईन असे म्हणतात। ही रेषा पुढील बाजूस जिथे संपते तिथे एक लहान उंचवटा असतो, त्याला इलिओपेक्टेनियल इमेन्सिस, जिथे एक लाईन गेलेली आहे तिला इलिओपेक्टेनियल लाईन म्हणतात। त्यानंतर तिथून एक ठळक लाईन आलेली आहे त्याला इलिओपेक्टेनियल इमेन्सिस असे म्हणतात। बाहेरील पृष्ठभाग हा बहिर्वक्र, आंतरील पृष्ठभाग हा आंतरवक्र आहे आणि बाहेरील बहिर्वक्र असून त्यावरील खोलगट भागास ग्लुटियल फोसा असे म्हणतात। बाहेरील पृष्ठभागावर कपाच्या आकाराचा दिसणारा खळगा हा तिन्ही हाडे एकत्र येऊन बनलेला याला ऍसिटिब्युलम कॅव्हिटी, तिन्ही हाड एकत्र येऊन बनलेला बाहेरील जो हे आहे कॅव्हिटी आहे त्याला ऍसिटिब्युलम कॅव्हिटी असे म्हणत असतात। आता आपण आकृती नंबर 2 इनॉमिनेट बोन बघणार आहे।
एक इनॉमिनेट दुसरा बोन सेपरेट घेऊन बघणार आहे. तर त्यामध्ये क्रमांक दिलेला आहे, ते तुम्ही क्रमांक नोट करा. त्यानुसार मी तुम्हाला नंबर सांगते की 1 नंबर जिथे दिलेला आहे त्याला अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन, तो वरती आहे म्हणून त्याला अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन म्हणतात. 2 नंबर जिथे आहे त्याला म्हणतात सिम्फॅसिस प्यूबिस, त्याला काय म्हणतात तर सिम्फॅसिस प्यूबिस. 3 नंबर जो दिलेला आहे तो इन्फेरियर रेमस ऑफ ऑस प्यूबिस, इन्फेरियर रेमस ऑफ ऑस प्यूबिस. त्यानंतर 4 नंबर आहे ऍक्च्युरेटर फोरामेन. ठीक आहे, तिथे होल दिलेला आहे त्याला फोरामेन, ऑब्च्युरेटर फोरामेन म्हणतात. 5 नंबर आहे तिथे ट्युब्रोसिटी ऑफ इस्चियम. 6 नंबर आहे तिथे लेझर सायनॉटिक नॉच दिलेला आहे. तर 7 नंबर आहे तिथे स्पाइन ऑफ इस्चियम. त्यानंतर 8 नंबर आहे तिथे ग्रेटर सायनॅटिक नॉच दिलेला आहे. 9 नंबरवर पोस्टेरियर इन्फेरियर इलियाक स्पाइन आहे, तो मागच्या बाजूला आहे. आपल्याला आकृतीमध्ये पुस्तकात जशी आकृती आहे मी तशी दाखवलेली आहे तुम्हाला. तर आकृतीमध्ये आपल्याला जर आपण 3D बघितलं तर आपल्याला 3D मध्ये दिसून जाईल, पण पुस्तकात दिलेली आहे ती सिंपल आहे. तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, पोस्टेरियर इन्फेरियर इलियाक स्पाइन. त्यानंतर 10 नंबरवर आहे पोस्टेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन. या ऍसेटाबुलम कॅव्हिटीच्या जवळजवळ 2 पंचमांश भाग या इलियममुळे तयार झालेला आहे. याच कॅव्हिटीत मांडीच्या हाडाचे डोके बसून त्यास हिप्स जॉइंट किंवा खुब्यांचा सांधा तयार होतो. इलियमची वरची जी किनार आहे तिला इलिया क्रेस्ट असे म्हणतात. इलिया क्रेस्ट पुढील बाजूस जिथे संपते तिथेच त्याच टोकास अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन असे म्हणतात. त्याच्या जवळच खालील बाजूस असणाऱ्या टोकास अँटेरियर इन्फेरियर, जे वरती असते त्याला सुपेरियर, जे खाली असते त्याला इन्फेरियर असे म्हणतात. त्याच्या जवळच खालील बाजूस असणाऱ्या टोकास अँटेरियर इन्फेरियर इलियाक स्पाइन असे म्हणतात. इलिया क्रेस्ट पाठीमागील बाजूस जे जिथे संपते तेथेही असेच 2 टोके आहेत, त्यांना अनुक्रमे पोस्टेरियर आणि इन्फेरियर इलियाक स्पाइन असे म्हटले जाते. इलियमला सेक्रम ज्या ठिकाणी जोडले जाते त्याच्या खालील बाजूस एक मोठी अशी खाच आहे, तिला ग्रेटर सायनॅटिक नॉच, आणि जे मांडीकडे सायनॅटिक नर्व्ह जाते तिला लेझर सायनॅटिक नॉच असेही म्हटले जाते. आता आपण बघणार आहे इस्चियम. इलियम झालेला आहे, इस्चियम बघू. हे एमसीक्यू साठी वगैरे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये किंवा तुमच्या ओरल मध्ये क्वचितच विचारेल, पण थोडं लुकआउट करून घ्यायचं एक्झामच्या अगोदर. तर इस्चियम कटिलाच्या हाडाचा सर्वात जाड, दणकट आणि असा बळकट जो भाग असतो तो इस्चियमच्या हाडाने खालील बाजूस जो उंचवटा आहे त्यास इस्चियल ट्युब्रोसिटी असे म्हणत असतात. व्यक्ती बसलेली असताना संपूर्ण शरीराचा सांभाळला जातो. पूर्ण शरीराचा जो बॅलन्स आहे तो हा इस्चियम सांभाळून घेतो. याच ठिकाणी हॅमस्ट्रिंग मसल्स जोडले असतात. इस्चियल ट्युब्रोसिटीच्या वरील बाजूस पाठीमागे एक टोक दिसते, त्याला इस्चियल स्पाइन असे म्हणतात. इस्चियममुळे ऍसेटाबुलम कॅव्हिटीचा खालील भाग तयार होत असतो. त्यानंतर आपण बघणार आहे प्यूबिस. इनॉमिनेट बोनच्या पुढील भागास समोरचा जो भाग असतो त्याला म्हणतात प्यूबिस. या हाडाच्या मधल्या भागास बॉडी म्हणतात आणि खालच्या भागास रेमाय असे म्हणत असतात. वरील बाजूच्या रेम्सला सुपेरियर रेम्स तर खालील बाजूच्या रेम्सला इन्फेरियर रेम्स असे म्हणत असतात. त्यामुळे सुपेरियर रेम्समुळे ऍसेटाबुलम कॅव्हिटीचा पुढील भाग तयार होतो. इन्फेरियर रेम्स खाली इस्चियमला जाऊन मिळते, त्यामुळे मध्यभागी छिद्र तयार होऊन तिथे ऍब्युच्युरेटर फोरामेन तयार होतो. यामधून रक्तवाहिन्या व मज्जातंतू जातात. 2 प्यूबिक बोन्स एकत्रित येऊन सिम्फॅसिस प्यूबिस हा सांधा तयार होतो व त्याच्या खालील कमानीस प्यूबिस आर्च असे म्हणतात. तर यामध्ये प्रसूतीच्या दृष्टीने हे जे प्यूबिस आहे ते कसं महत्वाचं आहे ते आपण बघू. 2 इस्चियल स्पाइन मधील जे पातळी असते, इस्चियल स्पाइन 2 असतात, त्या स्पाइन मधील जी पातळी असते त्या स्पाइनला झिरो स्टेशन म्हणत असतात. ज्यावेळेस आपण पीव्ही एक्झामिनेशन करत असतो, बाई प्रसूतीमध्ये असताना गर्भमस्तक या पातळीच्या कितपत वर खाली गेलेला आहे हे त्याच्यावरून त्याची प्रोग्रेस, त्याची प्रगती माहिती पडत असते. झिरो स्टेशनला लँडमार्क असे म्हणत असतात. बाई प्रसूतीसाठी असताना जेव्हा पीव्ही एक्झामिनेशन करत असते तर वरच्या बाजूने जर ही पातळी गेलेली असेल तर त्यावेळेस -1 किंवा -2 सेंटीमीटर असं होतं, आणि खालच्या बाजूस जर आलेली असेल, खालच्या बाजूला जर झिरो स्टेशन असेल, गर्भमस्तक असेल तर +1 +2 सेंटीमीटर असं म्हणत असतात. त्यानंतर आपण बघणार आहे सेक्रम.
सेक्रम काय आहे तर 5 मणके एकत्र येऊन हे हाड तयार झालेलं आहे। याचा आकार त्रिकोणी आहे म्हणून त्याला त्रिकास्थी असे म्हणतात। याला 2 पृष्ठभाग आहे। आतील पृष्ठभाग हा आंतरवक्र आहे। या खोलगट भागास हॉलो ऑफ द सेक्रम असे म्हणत असतात। त्यानंतर 5वा लंबर व्हर्टिब्रा व पहिला सेक्रल व्हर्टिब्रा यामधील सांधा हा थोडा ठळक आहे, त्याला सेक्रल प्रोमेंट्री असे म्हणतात। हा एक ऑब्स्टेट्रिक मधला महत्वाचा पॉइंट समजला जातो। हा जितका जास्त प्रोमिनंट म्हणजेच आतील बाजू जितका जास्त तितकी बाळंतपणातील अडचण ही जास्त असते। त्यानंतर प्रसूतीच्या दृष्टीने हे कसं महत्वाचं आहे तर सेक्रम प्रोमेंट्रीज ऑब्स्टेट्रिक लँडमार्क असे म्हणतात। सेक्रल प्रोमेंट्रीचा जो भाग आहे तो आतील बाजूने जास्त पुढे आल्यास ब्रीमचा ओस्टिओपॅरामीटर जो डायमीटर आहे हा लहान होतो व त्यामुळे गर्भमस्तक कटिरास उतरण्यास अडथळा निर्माण होत असते। सेक्रमचा आतील पृष्ठभाग हा आंतरवक्र असल्यामुळे तेथे खोलगट भाग तयार होतो, त्याला हॉलो ऑफ द सेक्रम असे म्हणतात। त्यानंतर आहे कॉक्सी, यालाच माकड हाड असेही म्हणत असतात, गुदास्थी असेही म्हणतात। तर 4 कॉक्सिजियल मणके एकत्र येऊन कॉक्सिस हे हाड तयार होते। हे वरील बाजूस सेक्रमला जोडून तेथे सेक्रोकॉक्सिजियल जॉइंट तयार होतो। प्रसूतीच्या वेळेस हे कॉक्सिचे टोक मागे पुढे ढकलल्या जाऊन बाह्यद्वाराचा जो पूर्व पश्चिम व्यास आहे तो अर्ध्या इंचाने मोठा होतो, वाढतो व त्यामुळे प्रसूती सुलभ होते। आपण इथे पूर्ण अस्थिकटीर शिकलेलो आहे। त्यानंतर आपण बघू अस्थिकटीराचे कार्य। तर सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे जे अस्थि पोकळीमध्ये जे अस्थिकटीरमध्ये जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचं संरक्षण करणं हे सगळ्यात महत्वाचं काम किंवा कार्य हा करत आहे। त्यानंतर शरीराला आधार सुद्धा अस्थिकटीर देत असते। आपण हा व्हिडिओ इथेच संपवू। त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण कटिराचे सांधे बघू, म्हणजे जॉइंट जे असते, कुठे कुठे जॉइंट असते, त्याचे कार्य काय असतात, ते प्रसूतीमध्ये काय काय काम करतात, कसे कसे काम करतात ते आपण बघू। तोपर्यंत अभ्यास करत राहा, पॉझिटिव्ह राहा, एक्झाम सोपा जाईल, मिळून अभ्यास करा, व्हिडिओ शेअर करा। तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, काही क्वेरीज असतील तर कमेंट करा, मी तुमचे डाऊट क्लिअर करेन। तोपर्यंत बाय बाय।